जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात दाखल तर नंदादेवी जहाज उद्या कांडला बंदरावरती पोहोचणार असल्याची माहिती। एकूण 92,700 मेट्रिक टन एलपीजी गॅस भारतात उपलब्ध होणार। जगलाडकी जहाज 80,000 टन कच्चं तेल घेऊन आता भारताच्या दिशेने रवाना। यूएई बंदरावरील भीषण हल्ल्यातून भारताचं हे जहाज थोडक्यात बचावलं। जहाजावरील सर्व भारतीय खलाशी सुखरूप। सलग 5व्या दिवशी घरगुती सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, नागपूरमध्ये गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा। इंधन साठ्यावरून खोटं का बोलताय? गॅस सिलेंडरवरची कमतरता सरकार मान्य का करत नाही? विरोधकांचा सरकारवर निशाणा, तर विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण। मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा। पेट्रोल पंपावर केरोसिन देणार। आपल्याकडे केरोसिनचा भरपूर साठा। अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळांची घोषणा। गॅस आणि तेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका। अनेक ठिकाणी नाश्त्याच्या दरात वाढ। ठाण्यात 25 रुपयाला एक वडापाव, 5 रुपयांची वाढ, तर शेगावच्या कचोरीचे दरही 2 रुपयांनी महागले। जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यानंतर विधानसभेत गोंधळ। विरोधकांकडून जितेंद्र आव्हाडांच्या निलंबनाची मागणी, तर चौफेर टीकेनंतर आव्हाडांकडून दिलगिरी व्यक्त। धर्मस्वातंत्र्य विधेयकातून कुठल्याही धर्मावर अन्याय नाही। कुप्रथांना आळा घालण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही विधेयकाला पाठिंबा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत। शिवसेना खासदारांची एकनाथ शिंदेंनी भेट घेतली। अर्थसंकल्पीय कामकाजात खासदारांच्या भूमिकेबाबत भेट। नरेश मस्केंची माहिती।